हाय फ्रेंड्स, तर व्लॉगची सुरुवात त्याने संध्याकाळी झाली होती. रिधू आहे ना, असं खुर्चीला पकडून चालायचा प्रयत्न करत होता, पण तो सटकत होता म्हणून आम्हाला खुर्ची पकडावं लागत होती. त्यानंतर संध्याकाळी थोडं सामान आणायचं होते, मी आणायला गेलेच दुकानात. रिधू बघा इथे किती क्यूट झोपला होता, मस्त असा गालावरती हात ठेवून. तो उठल्यानंतर आहे ना, मम्मीने त्याला संध्याकाळी जेवायला बनवलं होतं. हे सेरेलॅक होतं, त्याचं पण बीटरूट टाकलं होतं म्हणून हे रेड दिसत होतं. त्याचे खायचे जर असं नाटकत असतात सेरेलॅकचं. हा उपमा शिरा पण नाही खात, उपमा खाऊन घेतो. नंतर पप्पा गावावरून आले होते ना, म्हणून बाजरीचे वल्ले पापड्या होत्या, ते वाळत घालत होते अक्षू. तर ते वल्ल्या होत्या ना, म्हणूनच मला आता वल्ल्या पापड्या खायला तर खूपच आवडतात. तुम्हाला आवडतात का ते नाही नक्की सांगा. वल्ल्या पापड्यांपेक्षाही जे पापड्यांचं बॅटर असतं, म्हणजेच चिक असतो ना पापड्यांचा, तो खायला खूपच छान लागतो. तर तो आता मला गावाला गेल्यावरच भेटेल. त्यानंतर सकाळी आहे ना डायरेक्ट मी शूट केलं, कारण नंतर मी खूप थकली होती आणि झोपली होती. तो ब्लॉगच 11 वाजता मी बंद केला होता. इथं अक्षय आणि रिधू दोघंजणं झोपले होते, पण रिधू काय जास्त वेळ झोपणार नव्हता, तो थोड्याच वेळात उठला. त्यानंतर आहे ना मी स्कूलवरून आली. आज पण माझा पेपर होता, आता काय लास्टपर्यंत पेपरच चालणार आहे, म्हणून काय तुम्हाला रोज रोज सांगायचं. त्याला आहे ना रिधूला आता डोस द्यायचा होता, म्हणून मम्मी, पप्पा आणि रिधू तिघंजणं चालले होते गाडीवरती. तर रिधूला आहे ना मी बाय बाय करत होते. त्यांना पटकन बाय बाय केलं, घरात गेली, दरवाजा वगैरे लावला. त्यानंतर मी जेवण केलं आणि मला आहे ना 1 वाजता परत भूक लागली अक्षय स्कूलला गेल्यानंतर, म्हणून मी ही दूध आणि भाकरी खाल्ली. तरी दूधला आहे ना, तर तो चांगला होता, म्हणजे त्याला काही एवढं दुखत नव्हतं, रडत नव्हता तो. पण अजून आता पुढे काय माहिती काय करेल, पण आता तर काहीच नाही केलं त्यांनी. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.